आणि मित्रांनो आता आपण निघालो आणि मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे कासा द नायगाव ह्या रिसॉर्टमध्ये. तुम्ही आतमध्ये आलात हे आपले केअरटेकर आहेत. तुम्हाला छानसा डोंगर असा बंगला भेटेल. चला मित्रांनो आता बीचवर जाऊया आपण. नागाव बीचवरती हे बघा इथून सुरुवात होते. ग्रामपंचायत नागाव. नागरिकांना आणि पर्यटकांना नम्र सूचना, कोणीही आपले खाजगी वाहन समुद्रकिनारी वाळूत उतरवू नये. तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि तिथून आपण ह्या स्टॉलला सुरुवात होते. हे बघा बांगडा, त्याच्यानंतर बोंबील, सुकट, जवळा आणि आपण आता आतमध्ये जाऊया मित्रांनो. आपल्या गाड्या इकडे लागलेल्या आहेत. ठीक आहे, चला पाचचं मनापासून स्वागत मित्रांनो. आज आपण आहोत अलिबाग येथील नागाव बीचवरती आणि पिकनिकसाठी आपण आलेलो आहोत. आणि हा दुपारची वेळ आहे. आता 11 वाजलेले आहेत आणि असं फारसं ऊन नाही आहे, थोडंसं नॉर्मल ऊन आहे. छान वाटतं आहे. हवा अशी सुंदर अशी मस्त सुटलेली आहे आणि समोरच माझ्या असा फेसाळता समुद्र आहे. हे बघा छानसं असं समुद्र आहे. जितकी लांब नजर जाईल तिकडे फक्त समुद्र समुद्र आणि समुद्रच दिसतो आहे. हे बघा समुद्राच्या लाटा आपल्या कानावरती येत असतील. हवा सुटल्यामुळे त्याचा आवाज थोडासा वेगळा येतो आहे आणि पूर्ण असं खाली समुद्र आणि समोर जो दिसतं आहे तो आपल्याला बीचवरती ह्या अशा प्रकारचे आपण गाड्यांमधून एन्जॉय करू शकतो. हे बघा दुपारची वेळ आहे आणि आपण संध्याकाळी पुन्हा एकदा ह्या बीचवरती फेरफटका मारणार आहोत. छान असे सुटले बघा. फारशी दुकाने वगैरे अशी काय नाही आहेत आता, कारण मला वाटतं विकेंडला भरपूर गर्दी असेल. आता समुद्राचं पाणी थोडंसं अलीकडे आल्यामुळे हे जे आहेत इकडे जे थोडीशी आता वरती निघालेत. पाणी अलीकडे यायला लागलं आहे. अरे बॅग किसका आहे? भिजायला लागली. एक बॅग बघा मित्रांनो समुद्राच्या पाण्यात भिजायला लागलेली आहे. बॅग घेऊन गेलेली आहे. कदाचित हे समुद्र समोर खेळत आहे तेच असतील. मित्रांनो तुम्ही पाणी बघाल एकदम स्वच्छ आणि सुंदर असं पाणी मला पाहायला मिळेल. चला आपण जरा जाऊया पाण्यामध्ये, पाण्याची मजा घेऊया. आपले मित्र पण येतात. तशा समुद्राच्या लाटा एकावर एक आपडताना आपल्या आणि लांबच लांब असं समुद्र किनारा आहे. मित्रांनो इकडे बघाल आपण थोडंसं लांब वरती आलेलो आहोत. इकडे खूप साऱ्या तुम्हाला अशा बोटी दिसतील लावलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जाळी दिसते आणि हे मच्छीमारीला आता जाणार आहेत कदाचित. त्याच्यासाठी ही पूर्व तयारी करून ठेवलेली आहे. जाळा आहे. इकडे
इकडे आपल्याला अशा खूप साऱ्या बोटी दिसत आहेत म्हणजे आता मच्छीच्या तयारीसाठी जाणार आहेत. 2 3 थोडा थोडा करी करा. सो गुड इव्हनिंग मित्रांनो. आणि आता पुन्हा एकदा आपण नायगावमध्ये बीचवरती निघालेलो आहोत. चला आता रात्रीचा सीन बीचवरचा बघूया कसं आणि काय असतो ते. चल मित्रांनो, इकडे तुम्हाला बरेचसे छोटे छोटे बंगलो, छोटी छोटी घरं तुम्हाला भाड्याने मिळतील. खूप छान छान घरं आहेत इकडे बघा. लक्झरीज रूम. हा पिलेला आहे माझा मित्र. हां, मस्त असं वातावरण आहे इकडे. गावचा फील आहे पूर्ण. त्या आपण आता इथे बघा अलिबाग, पेण, पनवेल, मुंबई आणि इकडे गेलात तर चौल, रेवणवंडा, काशीद आणि मुरुड असे तुम्हाला इकडे 2 रस्ते पाहायला मिळतील. सुका मच्छी आहे ना. हां, इकडे ही सुकी मच्छी आहे. हो मगाशी आलो होतो तेच आहे. हे कसं आहे हे? 100ला एक आहे. अच्छा ठीक आहे, येता वेळेस बघतो. थांबा. मस्त लग रहा है. अपने लोग कहाँ गए? इकडे उंट आहे बघा. मित्रांनो गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा आपण ह्या बीचवरती आलेलो आहोत. मी आता जो आहे समोर जो पाहतो तो आपण सूर्यास्त पाहतो बघा. समुद्राचं पाणी पुन्हा एकदा आपल्याला आतमध्ये खूप फारसं लांब गेलेलं पाहायला मिळेल. आणि ह्या साईडला फारशी सुट्टी नसल्यामुळे, ऑफ डे असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे इकडे. त्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश, सुंदर आणि गजबजाट नसलेला हा बीच असा पाहायला मिळतो. सॅटर्डे संडेला आला तर तुम्हाला खूप सारी अशी गर्दी इकडे पाहायला मिळेल. सूर्यास्त होताना आपण पाहतोय. आणि हा सूर्य आपल्याला अस्ताला गेलेला पाहायला मिळेल. हां, खूप सुंदर अशी हवा, मस्त असा सूर्यास्त आपल्याला इकडे पाहायला मिळते बघा. आणि मित्रांनो इकडे आपल्याला वरती ज्या आहेत त्या अशा शिंपल्या बाहेर आलेल्या पाहायला भेटतील. बघा सगळ्या शिंपल्या तुम्हाला अशी दिसतील इकडे. समुद्र खूप खोलवर आतमध्ये गेलेला आहे. छान असं वातावरण आहे. काय करताय काका? बोट समुद्रात टाकताय? जायचंय मासेमारीला?
अच्छा, मग या त्या हळूहळू अशी जाणार का? अच्छा मुलगा येते ना हां म्हणून थांबलो. अच्छा. आणि मग आता गेल्यानंतर कधी येणार तुम्ही? कालवण्यासाठी झालं. अच्छा, कालवण्यासाठी. कुठपर्यंत जाणार? जवळ लाटायचं आहे. बरं, किती अर्धा तासात येणार वापस? अर्धा असं 10 मिनिटाला. काय बोलता? आपले तर भेट ते कालवण्याचं नाही झालं. अच्छा, म्हणजे कालवण्यासाठी काय काय भेटेल ते? कोळीट कोलबी अच्छा बारीक झाली आहे ना. हां. मग आता ते पाण्यात तरंगणार कशी बोट? अच्छा ठीक आहे. सो मित्रांनो, हा आहे आपल्या रात्रीच्या बंगल्यातला व्ह्यू. आपण जिकडे स्टे केलं आहे, आपण जिकडे राहिला आहोत, तो हा बंगला आहे जो मी आता तुम्हाला दाखवतो आहे. खूप छान आहे. फारशा सुविधा नाही आहेत, पण सर्व्हिस आणि इतर गोष्टी म्हणाल तर त्या खूप छान आहेत. मी तुम्हाला सगळा बंगला दाखवतो आता. इकडे जो आहे साईडला तुम्हाला असा मस्त झोपाळा मिळेल. शिवाय तुम्हाला गाव टाईपचं असं कौलारू घर आहे. छोटा बंगलो आहे. मस्त. आतमध्ये आला तर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. शुभ सकाळ मित्रांनो. इकडचं चांगलं क्लायमेट झालं आहे आणि आपले लाडके दत्ता भाऊ आमच्यासाठी पाणी गरम करत आहे. तर तुम्हाला दाखवतो की दत्ता भाऊ काय करत आहे, कशात पाणी आमच्यासाठी गरम करत आहेत. थोडं बघा तुम्ही. दत्ता भाऊ, अरे हाय. आपली पोरं तुम्हाला बघतायत. हाय. कशा रीतीने तुम्ही पाणी गरम करत आहात. मित्रांनो, हे जे आहे हे बम बोलतात त्याला. आणि ह्याच्यामध्ये इकडे जे आहे त्याचं ते मीटर तापमान आहे. म्हणजे किती पाणी गरम झालं हे तुम्ही इकडे बघू शकता. इथे पाहिलं तर तुम्ही बघा, आता हे 60 वरती आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपलं आता पाणी गरम झालेलं आहे. आणि इकडून जे आहे तो आपण इकडून त्याला जाळ वगैरे घालतोय. आणि याचा धूर वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही मित्रांनो, कारण ह्याला इकडे बघा, हा धूर जाण्यासाठी इकडे एक स्लॉट आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे खाली असं काही जास्त प्रदूषण होणार नाही. डायरेक्ट असं धूर हा वरून जातो. छान सिस्टम आहे मित्रांनो. आणि इकडून एक नळ जो आहे तो ह्या पाणी सोडण्यासाठी आहे ह्या साईडून. आणि दुसरा नळ जो आहे तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये हे गरम पाणी येतं आहे. छान सिस्टम आहे बघा. जाळ घालतो याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहोत नागाव बीचवरच्या कासाद नागाव. आणि तुम्ही आता बघाल की आपण आतमध्ये आलो, काल रात्री आलो. आणि आज जो सकाळचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो आहे. तुम्हाला हे बंगलो टाईप सगळी घरं भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो एक छोटासा बंगला आहे आणि ह्या बंगल्याचं नाव आहे राधा निवास. त्याच्यानं तुम्ही पुढे आलात थोडंसं, इकडे तुम्हाला मस्त असं स्पेशियस वातावरण आहे, ज्यामध्ये तुम्ही बसून इकडे तुमचं फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. इकडे एक असं मस्त छानसा तुम्हाला झोपाळा आहे, ज्याच्यावरती तुम्ही हा झोपाळ्याचा मस्त आनंद घेऊ शकता. इकडे तुम्ही बसून आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. कारण आपण जे येतो ते रिलॅक्स होण्यासाठीच येतो. खूप रिलॅक्स आणि छान असं वातावरण आहे. नो प्रदूषण, काही आवाज नाही, काही तुम्हाला इकडे डिस्टर्बन्स असं काही नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर तुम्ही गेलात तर ह्याच्या बॅक साईडला जर बघाल तुम्हाला इकडे त्यांचं किचन मिळतं. आणि इथून साईडला आलात तर तुम्हाला तर असं वातावरण मिळेल. तुम्ही तुमच्या बाईक्स, कार्स इकडे पार्क करू शकता. खूप सारी अशी मोठी जागा आहे. आणि ह्याच्या बॅक साईडला तुम्हाला जे आहे ते तुम्हाला किचन मिळेल.
हॉटेलच्या फ्रंट साईडला जे आहे ते आहे आपल्याला दिलेलं गेस्ट हाऊस. छानसा टुमदार असा बंगला भेटेल. इकडे खूप सारी अशी तुम्हाला सुपारीची आणि नारळाची भव्य अशी झाडं बघायला भेटतील. समोर दिसत आहेत ते तुम्हाला खूप सारी अशी सुपारी आणि नारळाची झाडं आहेत. तुम्हाला खूप सारे असे आउटडोअर खेळ खेळता येतील. शिवाय तुम्हाला इकडे छानशी अशी झोपड्याची पण व्यवस्था आहे. ते आता सध्या सकाळी काढून ठेवलं आपण. इकडे तुम्ही रात्री डिनर जी काही पार्टी असते ती पार्टी करू शकता. त्यासाठी भरपूर स्पेस अवेलेबल आहे. एक बॉल खेळता खेळता रात्री इकडे गेला होता. त्याच्यानंतर मित्रांनो रात्रीचं पण आपण शूट केलं. त्यामध्ये वातावरण आणि लाईट जे आहे ती पण खूप छान दिसतात. त्यानंतर तुम्हाला अशा रूम्स भेटतील. 2 रूम्स आहेत आणि इकडे जी आहे ती आपली एक छोटीशी रूम आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे स्पीकर आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, बेसिन्स आहेत आणि हा साईडला बघा आपल्याला जी रूम दिली होती ती आपण आता काही मित्र झोपले नाही असलं. आणि हा आपला मित्र यश, हा तुमच्या सदैव सेवेत असतो. काल आल्यापासून. यश, काय चाललंय तुझं सकाळ सकाळी? आता पाणी मारण्याचं काम करतो. हा तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असतो. तुम्ही त्याला काही सांगितलं तरी तो प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो इकडे आणि खूप छान अशी सर्व्हिस देतात. मजा येते. तुम्ही एकदा या, नक्की भेट द्या. आपल्या मराठी माणसाचं आणि आपल्याच मित्राचं मी व्यवसाय करतो आहे. त्यांनी एक नवीन डेव्हलप केलं आहे आणि इकडे त्यांना व्यवसायाची आस आहे. मुंबईमधला सहसा माणूस गावाकडे जात नाही, पण हे 2 मित्र आपले गावाकडे आले आणि त्यांनी ही संकल्पना राबवलेली आहे. खूप छान आणि असं रिसॉर्ट स्पेशियस तुम्हाला बघायला मिळते. याच्यामध्ये काही डेव्हलप पण होणार आहे जे आपल्या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान आहे. एकदा या आणि नक्की भेट द्या. मित्रांनो, इकडे खूप सारे अशी नारळाची आणि सुपारीची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या उंच झाडांमधून सुपारीच्या झाडाचं फळ कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या प्रकारचं फळ असतं आणि ह्या प्रकारच्या फळामधून हे तुम्हाला सुकवावं लागतं आणि सुकवल्यानंतर त्याच्यामधून कशा प्रकारे सुपारी काढली जाते हे मी तुम्हाला आता दाखवतो. चला माझ्याबरोबर. हे सुपाऱ्या ज्या आहेत ते उन्हात टाकल्या जातात आणि उन्हातून परत सुकवून त्या अशा प्रकारे आपण सुकवून इकडे ठेवलेले आहेत आणि त्यातून मी तुम्हाला आता फळ काढून दाखवतो. हे फळ आहे हे मित्रांनो, हे असं फळ असतं हे बघा. आणि ह्यामधल्या आपण ह्या फळामधून ही सुपारी मी तुम्हाला काढून दाखवतो. तर थोडंसं असं करावं लागेल तुम्हाला. हे बघा आणि त्याच्यामधून ही तुम्हाला मिळालेली आहे सुपारी. तर ह्या ज्या सुपाऱ्या आहेत तिकडे अशी सुपारीची झाडं भरपूर आहेत आणि त्यांच्या ह्या अशा प्रकारच्या सुपाऱ्या येतात. हे ओलं असतं, त्याला उन्हामध्ये सुकवावं लागतं आणि सुकल्यानंतर आता जे मी तुम्हाला काढून दाखवलं ते ह्या प्रकारचं निर्माण होतं त्याचं आणि ह्याच्यातून मग तुम्ही अशा प्रकारच्या ह्या सुपाऱ्या काढू शकता. इकडे सुपारीचे भाग भरपूर आहे. मित्रांनो, आमचा सकाळचा हा नाश्ता, मिसळपाव आणि चहा. कसं वाटलं चहा आणि मिसळपाव? चांगला आहे. भरपूर एकदम चांगल्या प्रमाणे दिलं आहे. तेलकट नाही आहे, तेलकट नाही आहे, एकदम मीडियम आहे आणि हायजेनिक आहे. चांगलं वाटतंय. आता आपण इथून बीचवरती जाणार आहोत पुन्हा आणि काही मंदिरं वगैरे बघणार आहोत. ठीक आहे, चलो. आपण आता साखरगावला निघालो आहोत काही मच्छी घेण्यासाठी. अलिबागच्या जवळचं हे साखरगाव आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र अक्षय
होतं? हे गाव पूर्ण कुपीत गाव आहे. ॲक्च्युली मेघा गावाची कोणाला माहिती नाही आहे. अच्छा. असं आहे. आणि फक्त खास करून सुरमई मच्छी जी आहे ना, हां. त्या मच्छीच्या तिकडे जास्त करून मच्छीमारी होते. ओके. म्हणजे सुरमईसाठी हे गाव खूप फेमस आहे, पण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. माहीत नाही. पण असं का फक्त सुरमईच का भेटते इकडे? कारण का इकडचे जे जाळी आणि ते बोट लावतात ना, हां. ते फक्त आणि जाळी फक्त सुरमईच्या स्पेशल जाळी आहे. ओके. फक्त सुरमई पकडायची जाळी आहे असं असतं. ओके. तर मित्रांनो, ह्या गावामध्ये स्पेशलायझेशन असं आहे, इकडे फक्त सुरमईसाठी हे गाव फेमस आहे, साखरगाव. ठीक आहे, आपण बघूयाच आता इकडे कशा प्रकारे मच्छी आहे आणि किती प्रकारात भेटते ते. चला. मोठ्या बोटीमध्ये सर्व कॅनडा वेस्ट कॅनडाचं वगैरे इकडे जातं. हे गुप्त गाव आहे, म्हणजे जास्त कोणी इकडे फिरकत नसते. सगळ्या गाड्या मच्छीच्याच आहेत. कुठे जाऊया? चालेल. हो. आपण आता आलो आहे साखरगावमध्ये. अलिबाग कोळीवाडा तो पलीकडे. अच्छा. हा साखर कोळीवाडा. ओके. मित्रांनो, पलीकडे जे दिसत आहे ते अलिबाग जेट्टी आहे आणि ही जी आहे ती साखर कोळीवाड्याची जेट्टी आहे. इकडे आपण आता साखर कोळीवाड्यात आहोत आणि इकडून आपण जे सुरमईसाठी फेमस आहे. कुठला? अलिबागचा कुलाबा किल्ला. अच्छा, तो अलिबागचा फोर्ट. कुलाबा फोर्ट. कुलाबा फोर्ट. ओके. आता इकडून 15वरून निघालो आपण. मुंबई. हो. उद्या येईल काय? हां. इकडे आज मच्छी नाही आहे. बघूयात तरी पण. सगळा बांगडाच आहे. मित्रांनो, तुम्हाला इकडे बांगडा दिसतो. आज सुरमईसाठी मार्केट नाही आहे असं. उद्या यायला होतं ना. हां. या बंदरावरती आता आपल्याला इकडे मच्छी भेटली नाही कारण खूप उशीर झाला आहे आणि मच्छी आज स्टॉकमध्ये नाही आहे. सो चला आता आपण अलिबागला जाऊया आणि तिकडे काय मच्छी भेटते का पाहूया. चला. मित्रांनो, फायनली आता आपण अलिबागमध्ये आलो आहोत. हे बघा, शेतकरी भवन. आणि हे जे माझ्या समोर दिसत आहे हे अलिबागचं शेतकरी भवन. अजंठा जी बोट आहे त्याच्या ह्या बसेस तुम्हाला इकडे आणून गेटवे एलिफंटा. आणि आता आपण अलिबाग फिश मार्केटमध्ये जातो आहे ना. हे माझं भेटतो. अच्छा. हे हो. आणि फायनली मित्रांनो, आपण आता अलिबागमध्ये आलो आहोत आणि अलिबागमध्ये हे आपल्या मित्राच्या मेडिकलला आपण भेट देतो आहे. हे बघा, हे समोरच तुम्हाला द केक वर्ल्ड आणि हे त्याचं मेडिकल आहे. तेजस अँड अनाब मेडिकल. आणि हे आपल्या अक्षयचं मेडिकल आहे.
नाही चहा वगैरे काय नको. आणि मित्रांनो हे अलिबागमधलं 24 तास चालणारं मेडिकल आहे. मला रात्री आलात तरी इकडे 24 तास हे मेडिकल ओपन असतं. खूप साऱ्या व्हरायटी मिळतील तुम्हाला इकडे. आईस्क्रीम पण आहे. अलिबागचं फिश मार्केट. हॅलो. आणि आपण आता आलो आहोत अलिबागमधील फिश मार्केटमध्ये. चला मार्केटचा आढावा घेऊया. हाँ ये मोती चूर कशी बोल 1500 1500. बघ आणि नंतर मला पैसे दे. असली सुरमई नरम गरम नाही. है ना. यांच्याशी बोलून घ्या ना काय बोलतात बघू. बोल ना तुझ्या हिशोबाने. सकाळी ट्राय करायचं सेपरेट फ्राय करायची. त्यांना माहिती असेल. सुरमई नाही आता मित्रांनो आपण आता पापलेट सुरमई आणि आता पाहिजे तर कोळंबी वगैरे घेणार आहोत. काहीच नाही गेलंच ना मला कंटाळा काल आलं पापलेट आहेत. किती कुठले आहे. हो आणतो. हा हे माझं आहे. हे खाली टाका ना. हे माझं खाली टाका. हे माझं खाली टाका. आर्यन इधर गया. हे बघा आपण आता मच्छी अशी बॉक्समध्ये पॅक करतोय. आणि इकडे तुम्हाला बॉक्स पण असे भेटतील. हा बर्फचा पूर्ण मला छोटासा करून मिळेल. हे गाबोळीवाले त्याचं आहे ना. एक मोठं आहे ना पीस. आत्ताच चिटकलं.
इकडे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल मित्रांनो. हे बघा. चलो सो आपण आता अलिबागमधून मच्छी घेतलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या राहायच्या ठिकाणी म्हणजेच नागाववर. चला मित्रांनो, आता आपण नागावमध्ये आहोत आणि आता आपण पिकनिकच्या शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे सेकंड डेमध्ये आहोत आणि आता आपण निघालो आहोत बिर्ला मंदिर नागाव येथे. तर आपण आता बिर्ला मंदिर नागाव बीचचं बिर्ला मंदिर बघणार आहोत आणि तिथून पुढे आपण मुंबईकडे प्रवास करणार आहोत. चला नागावचं बिर्ला मंदिर बघूया. मित्रांनो, आजच्या ह्या दिवशी आपले माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेही ह्या नायगावमध्ये येणार आहेत. त्यांची आज जनसंपर्क सभा आहे आणि त्यासाठी हे सगळं डेकोरेटिव्ह झालेलं आहे. मस्त लग रहा है. हो. आणि हा शिवसेना शिवसेना खतरनाक लग रहा है. जाहीर सभा. आणि आपण आता चोल नगरीतनं पुढे निघालो आहोत बिर्ला मंदिराकडे. थोड्याच वेळात समोर बघा पहाडी दृश्य वगैरे खूप छान आहे. रोड. आणि मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत बिर्ला मंदिर नागाव येथे. हे बघा बिर्ला मंदिर आहे. शाळेची इकडे सहल आलेली आहे आणि इथून आता क्या